तालुका कराड येथील सरपंच आणि उपसरपंच पद रिक्त झाल्यामुळं इथं सरपंच आणि उपसरपंचाची आपण निवडणूक घेण्याची कारवाई केलेली आहे। त्यामध्ये माननीय तहसीलदार कराड यांच्या आदेशानुसार मी मंडलाधिकारी कोळे आदेशी अधिकारी म्हणून माझी नेमणूक केलेली होती। त्यानुसार आज किरपेक 4/12/25 रोजी किरपेक ग्रामपंचायती सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक आपण घेतलेली आहे। त्यामध्ये सरपंच पदासाठी शारदा शिवाजी देवकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। तसेच उपसरपंच पदासाठी लता उत्तम लोहार यांचाही एकमेव अर्ज आला, त्यामुळे त्याही बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केलेले आहे। भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम नमन करते। मी शारदा शिवाजीराव देवकर, माझी आज किरपे सरपंचपदी निवड झालेली आहे। ह्या मला थोडीशीच अवधी आहे, पण त्या अवधीचं मी सोनं करेन। गावासाठी स्वच्छ पाणी जास्तीत जास्त गरज असलेली वस्तू ते करण्याचा प्रयत्न करेन। गावठाण मंजूर करायचं आहे, रस्त्यांची कामं करायची आहेत, लाईटची सोय करायची आहे, जागोजागी आपले कॅमेरे बसवायचे आहेत। जास्तीत जास्त कामं आणि भरपूर निधी आम्हाला म्हणजे माननीय अतुल भोसले, नंतर गोरे, जयकुमार गोरे, श्रीनिवास जाधव यांची आणि नाना आमचे हे काय आनंदराव पाटील नाना या सर्वांची आम्हाला खूप साथ आहे। त्यांच्या साथीनं मी भरपूर निधी आणायचा प्रयत्न करणार आहे आणि येणार आहे निधी। त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की आपली भाजपाची सत्ता आली की आमच्याकडून निधी तुम्हाला भरपूर दिला जाईल, आणि आज भाजपाची सत्ता आलेली आहे। मी शिवाजीराव देवकर आज किरपे गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माझी पत्नी सौ शारदा शिवाजीराव देवकर यांची सरपंचपदी निवड झालेली आहे। अतिशय आनंद आहे। अतिशय त्यांना माहिती आहे कामाची। आत्तापर्यंत त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या आणि आता सरपंच झालेले आहे। या कामी डॉक्टर अतुल भोसले, जयकुमार गोरेसाहेब, आनंदराव पाटील, श्रीनिवास जाधव यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि त्यामुळं आजचा दिवस उजळला आहे। त्यांच्या माध्यमातून डॉक्टर अतुल भोसले यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुम्ही भाजपची सत्ता आणा, तुम्हाला पाहिजे ते निधी कमी पडून देणार नाही आणि गावाचा सर्वांगीण विकास करून देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। तसेच जयकुमार गोरेसाहेब हे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांनी देखील गावासाठी निधी देऊन तुम्हाला मदत करू असं आश्वासित केलं आहे। मी या सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व किरपे गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कामी मदत केलेली आहे आणि हा कार्यक्रम निवडीचा कार्यक्रम चांगल्या परीने पार पाडण्यासाठी देखील मदत केलेली आहे। तर मी या सर्वांचं आभार मानतो।